रायगड जिल्हा परिषदेच्या सेस विभागाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा राबवण्यात आल्या। तालुका स्तरावर, केंद्र आणि नंतर बीट आणि शेवटी तालुका पातळी अशा स्वरूपात घेण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा जिल्हा स्तरावर खालापूर तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आल्या। या जिल्हास्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत कर्जत तालुक्याने जिल्ह्यात बाजू मारत पहिला क्रमांक पटकावलाय। रायगड जिल्हा परिषद सेस फंडाअंतर्गत व्यक्तिमत्व विकास आणि क्रीडा स्पर्धेतील क्रीडा तालुका स्तरावर प्रथम आयोजित करण्यात आल्या। तालुका स्तरावर प्रथम केंद्र स्तरावर आणि केंद्र स्तरावरील विजेत्या यांच्या बीट स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या। बीट स्तरावरील विजेत्यांना तालुका स्तरावर संधी देण्यात आली आणि तालुक्यात प्रथम आलेल्या संघ तसेच वैयक्तिक सहभागी विद्यार्थी यांना जिल्हा स्तरावर संधी मिळाली। जिल्हा स्तरावरील व्यक्तिमत्व विकास आणि क्रीडा स्पर्धा खालापूर तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आल्या। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी पुनीत गुरव यांनी या जिल्हास्तरीय व्यक्तिमत्व विकास आणि क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले। पुनीत गुरव यांच्या पुढाकाराने 3 दिवसीय व्यक्तिमत्व आणि क्रीडा स्पर्धेत लंगडी खेळणे, लगोरी खेळणे, दोरी उडी मारणे, बेचकीने नेमणी धरणे तसेच ग्रामीण आणि लोप पावत असलेल्या क्रीडा प्रकारांचा सहभाग झाला होता। तर व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत पथनाट्य आणि शिल्प बनवणे या स्पर्धेचा समावेश होता। कर्जत तालुक्याने या जिल्हास्तरीय स्पर्धेत मोठी कामगिरी करताना बहुसंख्य क्रीडा प्रकारात यश मिळवलंय। त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्हा व्यक्तिमत्व विकास आणि क्रीडा स्पर्धेत कर्जत तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिलाय आणि चॅम्पियन ठरलाय। स्पर्धेतील यशाबद्दल रायगड जिल्ह्याच्या वतीने कर्जत तालुक्याला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली। जिल्हा शिक्षण अधिकारी पुनीत गुरव यांच्या हस्ते कर्जत तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी क्रीडा समन्वयक समीर येरुणकर तसेच आपल्या शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांच्यासोबत स्वीकारला। या स्पर्धेसाठी तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतले, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेतला। सर्वांच्या एकत्रित टीमवर्कमुळे हे यश मिळवणे शक्य झाले असून कर्जत तालुक्याच्या शिक्षण विभागाला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय, अशी प्रतिक्रिया गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी दिली आहे। लाइक, कमेंट, शेअर and subscribe.